श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, अलीकडेच 8 सप्टेंबरला आपण जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा केला. पण फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय, ती कशी करतात, त्याचे काय फायदे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेले फिजिओथेरपिस्ट सूरज शुक्ला. सूरज शुक्ला एक अनुभवी आणि बहुप्रतिभावान फिजिओथेरपिस्ट आहेत. न्यूरोलॉजी आणि सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्समध्ये त्यांनी मास्टर्स केलंय. सूरज शुक्ला हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रिपल सर्टिफाईड ॲक्वॅटिक थेरपिस्ट असून भारतात या क्षेत्रात नवीन मानदंड स्थापित करणारे अग्रगण्य तज्ज्ञ आहेत. फिजिओथेरपिस्ट सूरज शुक्ला यांनी पेडियाट्रिक आणि ॲडल्ट न्यूरोलॉजिकल रुग्णांवर विशेष काम केलंय. त्यांचा क्लिनिकल अनुभव समृद्ध असून त्यांनी विविध देशांमध्ये फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन सेंटर्सचे डायरेक्टर म्हणून यशस्वी नेतृत्व केलंय. केवळ क्लिनिकल प्रॅक्टिसच नाही तर संशोधन, अध्यापन आणि नाविन्यपूर्ण थेरप्युटिक स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. सध्या ते इंटरनॅशनल रिहॅबिलिटेशन कन्सल्टंट आणि चीफ ऑफ थेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीचे मान्यवर सदस्य आहेत. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. श्रोते हो, फिजिओथेरपी हा शब्द लोकांसाठी नवीन नसला तरी कोड्यात टाकणार आहे. फिजिओथेरपी म्हणजे एखादा व्यायाम किंवा मसाजसारखा काहीतरी प्रकार असावा असा अनेकांचा समज असतो. मात्र फिजिओथेरपी या उपचार पद्धतीत अनेक विविध प्रकारच्या गोष्टी असतात. आज आपण तेच जाणून घेऊया. सर, मला सांगा, फिजिओथेरपी किंवा ज्याला मराठीत भौतिकोपचार म्हणतात ते नेमकं काय आहे? सर्वप्रथम सगळे श्रोत्यांना माझा नमस्कार. फिजिओथेरपी हा असा एक औपचारिक पद्धती आहे की आपल्या शहरातल्या लोकांना बहुतेक सगळ्यांनाच त्या फिजिओथेरपी औपचारिक पद्धतीबद्दल ऑलरेडी माहिती आहे. पण गावखेड्याच्या साईडला किंवा गावी, आता जिल्ह्याकडे जेव्हा मी आलेलो पहिल्यांदा 5 वर्षापूर्वी, तो शब्दच लोकांना माहिती नव्हता. आता तो शब्द तरी लोकांना माहिती आहे की थेरपी म्हणे, फिजिओथेरपी म्हणे एक ट्रीटमेंट, एक औपचारिक पद्धती आहे. फिजिकल थेरपी किंवा फिजिओथेरपी हा जो वर्ड आहे तो फिजिकल म्हणजे शारीरिक, थेरपी म्हणजे उपचार पद्धती. तर फिजिओथेरपीमध्ये शारीरिक उपचार पद्धती असते ज्याच्यात आम्ही मायक्रोकरंट्स, इलेक्ट्रोथेरपीने औषधं वगैरे न वापरता एक्सरसाइजने, हीट, कोल्ड म्हणजे शेक देणे आणि कोल्ड थेरपीने ट्रीटमेंट देतो. कुठल्याही प्रकारचे सांध्यातले वेदना, कुठल्याही प्रकारचे सांध्यात आकडपणा येणे किंवा मुवमेंट्स कमी होणे, वेगवेगळ्या कंडिशन्स जे आहेत, वेगवेगळ्या आजारांवर फिजिओथेरपी जसं स्पेशलाइज्ड एक क्षेत्र झालेलं आहे. म्हणजे फिजिओथेरपीमध्ये पण अजून स्पेशलायझेशन आहे की फुफ्फुसण्याची फिजिओथेरपी वेगळी असते, शरीरांचे सांध्याची फिजिओथेरपी वेगळी असते, मेंदूचं फिजिओथेरपी, मेंदू विकाराचं फिजिओथेरपी वेगळी असते आणि जे स्पोर्ट्स असतात, स्पोर्ट्स प्लेयर असतात त्यांची वेगळी फिजिओथेरपी असते. त्याचबरोबर महिलांसाठी प्रेग्नन्सीमध्ये फिजिओथेरपी वेगळी असते. हे सगळे वेगवेगळे क्षेत्र आहेत. आणि वृद्ध लोकांची पण सध्याचा 5 वर्षाचा काळात मी बघितलं की फिजिओथेरपीबद्दल लोकांना जो जागरूकता झाली त्याच्यात वृद्ध लोकांची फिजिओथेरपी केअर हे खूप इमर्जिंग आलेलं आहे. तर फिजिओथेरपी इज अ व्हेरी वास्ट थिंग. बघायला गेलं तर खूप मोठा क्षेत्र आहे ते समजायला. म्हणजे म्हणून ते 5 वर्षाचा बॅचलर्स कोर्स असतो आणि 2 वर्षाचा मास्टर्स असतो आणि लोक आता PhD करतात फिजिओथेरपी. म्हणजे तो एका वाक्यात फिजिओथेरपीबद्दल फारसं काही बोलणं येणार नाही. पण फिजिओथेरपी एक औपचारिक पद्धती आहे ज्याच्यात औषधाचा वापर न करता लोकांचा वेदना कमी करणे आणि लोकांना परत चांगली जीवनशैली जगण्यासाठी तयार करतात. सर, आपण सांगितलं की लोकांची वेदना कमी करण्याचं काम या थेरपीमध्ये केलं जातं. पण ही फिजिओथेरपी करण्याची गरज आज का भासू लागलेली आहे, काय सांगाल? फिजिओथेरपी जसं मी म्हटलं की औषधांचा वापर करत नाही. एक दुसरं फिजिओथेरपीमध्ये जे व्यायाम करतो, जे लोकांना आपण मशीनची ट्रीटमेंट देऊन औषधाचा वापर न करता जे कम्फर्ट आणतो, व्यायाम करण्यासाठी तयार करतो, वेदना कमी करून व्यायाम करून त्यांना परत स्ट्रॉंग म्हणजे परत त्यांची ताकद आणून त्यांना परत परफॉर्मन्समध्ये कुठलाही आजार असो, समजा फॉर एक्झाम्पल आता संधिवात हा एक खूप वेदना देणारा आजार आहे आणि महिलांमध्ये खूप होतो. त्याचे वेगवेगळे कारण आहेत. ते
वेगळे जे कारण आहेत त्याच्यात खोलात फिजिओथेरपी जी औपचारिक पद्धती आहे खोलात जाऊन कारण शोधून त्या कारणप्रमाणे त्या माणसाला ट्रीटमेंट देणे किंवा ती जी महिला असेल त्याला बाकीचे बायोसायकोसोशल जे अप्रोचेस आहेत ते देऊन त्यांना त्या वेदनातनं बाहेर काढून परत ते नॉर्मली त्यांचं सगळी ॲक्टिव्हिटी करतील हे लोकांना आता कळायला लागलं आहे. आणि औषधं घेण्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते लोकांना खूप त्रासदायक झालेले आहेत. म्हणून ते औषधाचा जो उपचार आहे त्याच्यावर हा एक पर्याय म्हणून लोक आता घ्यायला सुरू झालेत. सर, आपला हा तळ कोकणातला भाग आहे, सिंधुदुर्ग जिल्हा हा. इथलं वातावरण वगैरे सगळं तुम्ही आता गेल्या 5 वर्षात अनुभवलेले असेल. इथे नेमकी किती गरज आहे फिजिओथेरपी उपचारांची आणि इथले नेमके काय डिसीज म्हणजे वेदना इथल्या कशा प्रकारच्या आहेत लोकांच्या, काय सांगाल? तर मला आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा आलेलो जसं म्हटलं की लोकांना फिजिओथेरपी माहीत नव्हती तेव्हा जी फिजिओथेरपी करून घ्या असं डॉक्टर्स रेकमेंड करायचे तेव्हा लोकांना वाटायचं की फिजिओथेरपी म्हणजे फक्त मालिश करणारे आहेत. अच्छा. इथले लोक जेव्हा समजू लागलेत की मालिश करून फक्त बरं वाटण्यासाठी फिजिओथेरपी नाही, जेव्हा प्रॅक्टिस आम्ही खूप अवेअरनेस कॅम्प्स घेतलेले आणि कॉलेजच्या माध्यमातून आता जिल्ह्यात 3-3 कॉलेजेस झाले तर त्या माध्यमातून स्टुडंट्सचे जे रॅली घेतले त्याच्यानी कॅम्प्स घेऊन लोकांना जेव्हा कळलं की ह्या आजारांवर ते कॅम्पमध्ये ट्रीटमेंट झाले तर ते फिजिओथेरपीला अप्रोच व्हायला लागलेत. आता तळ कोकण म्हटल्यावर इथले मेजॉरिटी लोक शेती करतात आणि बाकीचे जे आहेत ते रिक्षा आणि दुकान हेच सगळं इकडचा व्यवसाय आहे. तर आत्ता IT सेक्टरचे कोविड काळानंतर सगळे इथे वर्क फ्रॉम होम घेऊन इथे येऊन सेटल होऊ राहिलेत. तर हे 4 एक क्षेत्र आहे जे खूप जास्त फिजिकल पेन देते. तर ते एक शेती वाकून आणि ते जड कामं करणे. तर जे शेतकरी आहेत तळकोकणात किंवा सिंधूर जिल्ह्यात मी बघितलं की घरातले महिला सगळे शेतीचं काम करतात. तर त्यांच्या सांध्यात, कमरेत, गुडघ्यात, मानेत हे सगळं दुखणं त्यांच्या इम्प्रॉपर पॉश्चरमुळे म्हणजे ज्या शरीरचे जे पोझिशनमध्ये काम करायला पाहिजे त्या चुकीच्या पोझिशनमध्ये काम करून त्या शरीराच्या सांध्यांवर लोड देऊन दुखणं सुरू होतं. बघायला गेलं तर रिक्षावाले जे आता रस्त्यांबद्दल आपण नकोच बोलूया पण जे खड्डे पडले त्याच्यामुळे जो रिक्षाला धक्का बसतो त्याच्यात आपले कणे जे स्पाईन आहे आपली जे मणके आहेत त्याच्यात खूपशे इजा येतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रॉब्लेम सुरू होतात. IT सेक्टरवाले कम्प्युटर आणि लॅपटॉप समोर बसून ते पण चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीचं अरेंजमेंट करून जे बसतात त्याच्यानी खूप लोड मणक्यांवर, खांद्यांवर, हातावर हे सगळे जे प्रॉब्लेम्स येतात, एल्बो जॉईंटवर प्रॉब्लेम्स येतात त्याच्यानी वेदना येते. हे सगळे इकडचे कॉमन इश्यूज आहेत ज्याच्यात फिजिओथेरपीने आपण ट्रीटमेंट उपचार करू शकतो. सर, मला सांगा इतर आरोग्य पद्धती ज्या आहेत आणि फिजिओथेरपी याच्यामध्ये काय फरक आहे? पहिला सर्वात प्रथम मी सांगितलं की फरक हाच आहे की आम्ही औषधांचा वापर करत नाही. देर आर स्पेसिफिक लिस्ट ऑफ मेडिसिन्स, एक 15-18 काहीतरी लिस्ट आहे, ते वी आर ओव्हर द काउंटर जे मिळतं ते आम्ही सांगू शकतो पण वापर करत नाही अजिबात ट्रीटमेंटमध्ये. दुसरं काय की समजा अशी वेळ आली की आपल्याला कळलंय म्हणजे डायग्नोज चांगला झाला, हेल्थ जे फिटनेस फ्रीक असतात किंवा जे आरोग्याची आधीच काळजी घेतात त्यांना माहिती आहे की मला हा त्रास होतोय, ते सुरुवातीलाच तो त्रास जाणून घेण्यासाठी सगळे इन्व्हेस्टिगेशन करून तो त्रास मोठा न व्हावा, अजून वाढायला नको म्हणून फिजिओथेरपी ते प्रिव्हेन्शन करतं. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये बोललं जातं फिजिओथेरपीला. आणि समजा एखादा त्रास खूपच वाढला आणि त्याच्यानंतर कळलं नाही आता मला सहन होत नाही तर ते ऑपरेट होतात. ऑपरेशन नंतर पण परत त्यांना प्री ऑपरेटिव्ह स्टेज म्हणजे ऑपरेशनच्या आधी जे ऍक्टिव्ह होते तसं ऍक्टिव्ह आणण्यासाठी फिजिओथेरपी एक मोलाचा वाटा आहे फिजिओथेरपीचा की ज्या स्नायूंवर शस्त्रक्रिया झाली आहे त्या स्नायूंची परत ताकद आणण्यासाठी, ज्या जॉईंटची मुवमेंट, त्या सांध्यांची मुवमेंट जशी होती ती मुवमेंट परत आणण्यासाठी एक फिजिकल थेरपिस्ट प्रॉपर प्रोटोकॉल सेट करतो, प्रॉपर डिझाईन करतो, एक्सरसाइजेस आणि ट्रीटमेंट आणि त्याच्याने त्यांना परत रिहॅबिलिटेट करतो. बरोबर सर. सर, नुकताच फिजिओथेरपी दिवस साजरा करण्यात आला 8 सप्टेंबरला. त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल आणि यंदाची त्याची थीम काय सांगाल? तर 8 सप्टेंबर दरवर्षी जागतिक फिजिओथेरपी डे म्हणून, वर्ल्ड फिजिओथेरपी डे म्हणून साजरा केला जातो. आणि हा जो फिजिओथेरपी मला वाटतं भौतिक उपचार म्हणतात, भौतिक उपचार, हा जो फिजिओथेरपी डे आहे तो जागतिक स्तरावर का सेलिब्रेट करतात तर लोकांना फिजिओथेरपीचं एक म्हणजे अवेअरनेस व्हायला पाहिजे, जागरूकता आली पाहिजे. दुसरं ॲक्च्युली फिजिओथेरपिस्ट काय काम करतात ते एकमेकांना जाणून घेण्यासाठी कॉन्फरन्सेस, संमेलन वगैरे ऑर्गनाईज करतात या दिवशी. परत फिजिओथेरपी या प्रोफेशनमध्ये आपण
8 सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या प्रोग्राम्स ऑर्गनाईज करतो, वेगवेगळ्या कार्यक्रम, जसे आम्ही कॅम्प एक ऑर्गनाईज केलेला, मोफत शिबिर देऊन लोकांना फिजिओथेरपीची औपचारिक पद्धतीबद्दल जरासं थोडक्यात माहिती देणे, त्यासाठी 8 सप्टेंबर साजरा केला जातो. 8 सप्टेंबरला जागतिक स्तरावर खूप मोठे मोठे कार्यक्रम झाले. WHO ने यावेळेस WCPT म्हणजे वर्ल्ड फिजिओथेरपीचा जो कॉन्फेडरेशन आहे आमचा, त्यांनी यावेळीचं थीम दिलं आहे हेल्दी एजिंग. हेल्दी एजिंग म्हणजे वृद्ध जे आहेत ते कसे हेल्दी, आरोग्यमयी वृद्धपण कसं जगावं. त्याच्यात जसं जसं वय वाढतो, आपण म्हणतो कॉमन थिंग्स की वयाच्या मानाने हे सगळं होतं, वयाच्या मानाने आता हे सांध्यांमधला त्रास सुरू झाला, वयाच्या मानाने कॅल्शियम कमी झालंय, वयाच्या मानाने बॅलन्स तोल जातो. पण वयाच्या मानाने नाही, हेल्दी एजिंग म्हणजे वय वाढणार तर आपण कसं त्याच्यात निरोगी आरोग्य, चांगलं स्वास्थ्य ठेवण्यासाठी काय काय करू शकतो, ह्याचा प्रसार करण्यासाठी या वर्षीचं थीम होतं हेल्दी एजिंग. तर एल्डरली पॉप्युलेशन जे आहेत, वृद्ध लोक, त्यांना वृद्धपणाचे 3 कॅटेगरीज असतात. एक अर्ली ओल्ड एज, एक मिडल ओल्ड एज आणि एक लेट ओल्ड एज. तर हे जे 3 कॅटेगरीज आहेत, त्याच्यात आपल्याला जेव्हा ते अर्ली ओल्ड एजमध्ये जातात तेव्हाच त्यांना काही असे व्यायाम, काही असे ॲक्टिव्हिटीज सांगणे, ज्याच्याकरून ते जेव्हा मिड एज और लेट ओल्ड एजमध्ये जातील तेव्हा काही असे आजार आहेत ते टाळता येणार. बरोबर. आणि काही करण्याची पद्धती म्हणजे काही कामं करण्याची पद्धती त्यांना आधीच सांगितली, कुठल्या जॉईंट्स, कुठले सांध्यांचे काय मुवमेंट आहे, काय जनरल मोबिलिटी एक्सरसाइज आहे ते सांगितल्यावर त्यांना खूप काही प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतात. तर तो मेन थीम होता यावर्षीचा हेल्दी एजिंग म्हणून. खूप छान. म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त अशी थीम आहे. सर, सध्याची लोकांची जीवन पद्धती आहे आणि त्यातून होणारे आजार किंवा शारीरिक त्रास यासाठी फिजिओथेरपी कशी हेल्प करते? आमच्यात म्हणजे रिसेंट जे ॲडव्हान्सेस असं सांगतंय की देर आर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, म्हणजे काय जीवनशैलीचे आजार नवीन नवीन आलेले आहेत. ते फक्त घरात जास्त ॲक्टिव्हिटी न करून TV बघणे, जास्त वेळ बसून राहणे, किंवा आता लाईफस्टाईल असं झालेलं आहे की आपलं काम सगळं मोबाईलवर होतं आहे, तर फक्त मोबाईल बघत राहणे, मोबाईल कशा पद्धतीत पकडताय आणि कसे तुम्ही किती मान वाकवून ठेवता आणि किती तास तसंच बसून तुम्ही फक्त शॉर्ट्स बघताय. एका अंगठ्याचा मुवमेंट, फक्त अंगठा मूव्ह होतो, दुसरा फक्त अंगठा मूव्ह होतो, परत तिसरा रील, चौथा रील, असं आपण कित्येक म्हणजे सगळ्यांच्या घरात हे कोण ना कोणतरी करत असणार. त्याच्याने जो डिसऑर्डर होतो म्हणजे मणक्यांचा त्रास सुरू होतो, मणक्यांमधली गादी त्याच्यावर प्रेशर येतो चुकीच्या अँगलमुळे, आणि तो प्रेशर नसांवर प्रेशर देतो आणि मग नसांमुळे तो पूर्ण हातात त्याचं दुखणं पसरतं. सेम ते कमरेसाठी जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही बसलाय सोफावर वगैरे किंवा चेअरवर कंटिन्युअस तुम्ही कम्प्युटरवर काम करताय, तुम्हाला लक्षच नाही की तुम्ही 3-3, 4-4 तास न हलता बसलाय, तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला त्यांना म्हणजे जे हे काम करतात त्यांना हे लक्षातच नसतं की मला आता 2-4 दिवसात ते सेम काम केल्यानंतर दुखायला लागलंय. तर असं वाटतं की हां काहीतरी चुकलं, काय झोपेत झालं, काय झालं. पण देर आर डिफरंट रिझन्स. ह्याच्यासाठी कारणं आहेत की तुम्ही कशा पद्धतीने बसून किंवा किती वेळ बसून काम केल्यानंतर उठून काय मुवमेंट केलात की हे सगळं जो त्रास आहे हा सगळा तो टाळला जाईल. म्हणजे हे लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे डायबिटीज सुद्धा आता असंच झालेलं आहे. शुगर, आता फिजिओथेरपीमध्ये आम्ही आहाराबद्दल पण खूप इन्फॉर्मेशन देतो रुग्णांना. तर शुगर वाढतंय हे लोकांना कळत नाही जोपर्यंत डायबिटीज डिटेक्ट होत नाही ब्लड प्रेशर. आणि आता कसं झालं इथल्या लोकांचं, तरी मी एक चांगलं हे आहे सिंधुदुर्गात की लोक नाचणीच्या भाकऱ्या, ज्वारीच्या भाकऱ्या खातात, पण शहराकडे किंवा तुम्ही टिपिकल जे घरात चपात्या खातात त्यांना हे या गोष्टी माहीत नाही की चपात्यात शुगर कंटेंट खूप असतो. परत ते बेकरी प्रोडक्ट्स सगळ्या घरोघरी सकाळी चहा बरोबर खारी, बिस्किट आणि बटर हे सगळं जे खातायत त्याच्यामुळे डायबिटीज होतो. आणि ते जर खातायत तर तो जो शुगर आतमध्ये जातोय तो बर्न आउट होत नाही. तर मुवमेंट केल्याने तो बर्न आउट होणार. मुवमेंट इज मेडिसिन इन फिजिओथेरपी. थोडक्यात तर मुवमेंट इज मेडिसिन. हालचाल करणे, व्यायाम करणे हे सगळं केलं तर तो एक बॅलन्स राहतो आणि मग आपण ते लाईफस्टाईल डिसऑर्डर टाळता येणार. म्हणजे ते जीवनशैलीचे जे आजार आहेत, ब्लड प्रेशर पण म्हणा, हे ऍक्टिव्हिटीने कितीतरी कंट्रोल करता येतं. तर या सगळ्या गोष्टीत फिजिओथेरपी ऍक्च्युली खूप काही काम करतोय. नक्की सर, नवीन जीवनशैली आणि त्याप्रमाणे नवीन रोग सध्या तयार होत आहेत एक आणि त्यासाठी फिजिओथेरपी एक चांगली उपचार पद्धती त्यासाठी आहे. मला सांगा, तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा कोकणातले बरेचसे पेशंट्स तुमच्याकडे येतात, तर त्याच्यातले जास्त आजार असलेले अशा प्रकारचे कुठले पेशंट येतात म्हणजे त्यांना तो आजार कॉमन झालाय आता कोकणामध्ये? हो, तर
एक तर आता आपण घरोघरी बघितलं तर डायबिटीस ब्लड प्रेशर असताना डायबिटीसमुळे लोकांचे फ्रोझन शोल्डर होत आहेत. ओके. फ्रोझन शोल्डर म्हणजे खांद्याची हालचाल कमी होते अजिबात, म्हणजे खांदा उचलताना दुखणं सुरू होतो आणि हे जेव्हा सिव्हिअर होतं तर खांदा हालतच नाही, एकदम घट्ट बसतो, तर त्याला फ्रोझन शोल्डर म्हणतात, पेरिआर्थरायटिस शोल्डर. हा जो प्रकार आहे तो मी खूप ऍक्टिव्ह लोकांमध्ये बघितलं, पण डायबिटीस झाल्यामुळे ते खांद्यांचा चिकटपणा वाढतो आणि चिकटपणा वाढतो म्हणजे तो खांदा अधिरन्स म्हणतात त्याला, ते दुखायला लागतं. जर वर घ्यायला गेलो तर शिरांमधली ताकद कमी होऊन जाते आणि तो जो चिकटपणा आहे त्याच्यामुळे खांदा वर घेताना अजिबात जमत नाही, मुवमेंट होत नाही, आणि मुवमेंट होत नाही म्हणून तो करत नाही. हे विशेष सायकल आहे, म्हणजे ते मुवमेंट होत नाही म्हणून मी करत नाही, करायला गेलो की दुखणार म्हणून मी. तर त्याच्यामुळे काय होतं, शोल्डर्सचे इश्यूज मी खूप कॉमनली बघितले मागचे 1-3-4 वर्षात. गुडघ्यांचा जो त्रास आहे महिलांमध्ये आता, तो एक ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी जॉईंट, ते एक कॉमन कंडिशन आहे. इथले जे शेतकरी लोक आहेत त्यांचा कमरेचा त्रास, कारण वाकून आता भात लावणी पेरणी हे सगळं झालं, खूप कॉमन कंडिशन ऑफ बॅक पेन पीपल कम विथ. म्हणजे त्यांना काय आहे, ते कसं वाकायचं ह्या गोष्टीचं पण प्रॉपर एक मेकॅनिक्स असतं, ते आम्ही स्टडी करून एक्सप्लेन करतो. मग त्यांना जर सांगितलं की शेतकऱ्यांना की तुम्ही गुडघ्याचा वापर करून, कमरेचा डायरेक्टली वापर न करता, कमरेवर अकडपणा न आणता गुडघ्याचा पण वापर करून व्यवस्थित काम केलं तर कितीतरी बॅक पेनचे केसेस टाळता येणार. शोल्डर, नी, बॅक, त्याचबरोबर नेक आता, कारण गावोगावी सगळीकडे आता मोबाईल पोचलेला आहे आणि सगळे ते व्हिडिओज आणि व्हॉट्सअप आणि डिजिटल मीडिया सगळं वापर करतात, म्हणून मणके जे मानेचे मणके त्याचा पण त्रास थोडक्यात खूप जास्त झाला आहे या भागात. पण ज्या लोकांना कळतंय की ठीक आहे, पोश्चर म्हणजे तुमच्या बसण्याची पद्धत वगैरे कशी आहे, कुठल्या पोझिशनमध्ये बसतात, ते सगळे अवेअरनेस केल्याने हे खूप काही गोष्टी सॉल्व्ह करता येतात. सर, बऱ्याच वेळेला असं होतं की अवेअरनेस नसल्यामुळे पटकन फिजिओथेरपिस्टकडे जावं की न जावं हे लोकांना कळत नाही. मग ते रेग्युलर त्यांचे जे काही डॉक्टर असतात त्यांची उपचार पद्धती घेतात. म्हणजे हे कसं कळेल लोकांना की आपण नेमकं फिजिओथेरपिस्टकडेच जावं की दुसऱ्या अन्य आपल्या रेग्युलर डॉक्टरकडे जावं? काय? अगदी बरोबर. काय आहे, मला आता झालेत 5 वर्ष इथे. जेव्हा मी बोललो की जेव्हा आलेलो तेव्हा फिजिओथेरपी माहिती नव्हतं, पण आता खूपसे असे स्पेशलिस्ट सर्जन्स, डॉक्टर्स आहेत ज्यांना माहिती आहे की फिजिओथेरपीचं मोलाचा वाटा असतं. त्यांचं काम झाल्यानंतर इफ अ सर्जन ऑपरेट्स, म्हणजे ते ऑपरेशन केल्यानंतर तो सांधा किंवा ती जॉईंट किंवा त्याचं मुवमेंट परत आणण्यासाठी एक्सपर्ट म्हणजे फिजिओथेरपिस्ट असतो. तर काही डॉक्टर्स दे टेल द पेशंट, ते रेफर करतात जाऊन फिजिओथेरपी घ्या. ओके. पण ते येतात. पण काही गोष्ट अशी आहेत की आता फिजिओथेरपिस्ट, स्ट्रोक हा पण खूप कॉमन आजार आहे जो मी मेन्शन नाही केला, की स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस, अर्धांगवायू. हे का होतं, कारण लाईफस्टाईल डिसऑर्डर लाईक डायबिटीज आणि ब्लड प्रेशर वाढलेला असतो, मुवमेंट कमी झालेलं असतं आणि मेंदूचं रक्तवाहिन्यांमध्ये एक तर रक्तपुरवठा कमी होण्यामुळे किंवा ब्लड प्रेशर जास्त असेल तर ते फाटतं आणि हिमरेज झाल्यामुळे हे स्ट्रोक होतं. तर स्ट्रोकचे पेशंट जे आहेत ना, त्यांना दुसरा पर्याय नाहीच. हे क्लिनिकली प्रूव्हन आहे की कितीही औषधं घेतलं तरी मूव्हमेंट करण्यासाठी औषध नाही बनवलंय, ताकद वाढवण्यासाठी औषध नाही बनवलंय. प्रोटीन सप्लिमेंट घेऊ शकता, पण जोपर्यंत तुम्ही तो मसल पंप करत नाही, मूव्ह करून त्याची हालचाल करून त्याला रक्तवाहिन्या त्याचे सर्क्युलेट करत नाही, तोपर्यंत तुमची ताकद वाढणार नाही. तर मुवमेंट आणि स्ट्रेंथसाठी मेडिसिन नाही आहे, हे आपल्या मेडिकल फील्डमध्ये सगळ्यांना माहिती आहे. फक्त जे कॉमन पीपल जे जात आहेत डॉक्टरांकडे त्यांना ॲक्सेप्ट करायला जरा वेळ जातो. ते वेळ का घेतात, कारण या गोष्टीला औषधं घेतलं आणि बरं होईल असं त्यांची मानसिकता असते. पण औषधांनी काहीच जेव्हा फरक पडत नाही आणि औषध न देणारा खूप काही बदल घडवून दाखवतो, तेव्हा त्यांचा त्याच्यावर विश्वास वाढू लागतं. मागे मी एक पेशंट बघत होतो, तर नाव घेणार नाही, पण 2-3 डॉक्टरांकडे जाऊन सगळीकडे त्यांनी गवंडी कामगार होता तो, आणि खांदा दाखवलं तर त्याला असं डायग्नोज केलं गेलं की त्याचं जे नस आहे त्याच्यात प्रॉब्लेम आहे, म्हणजे ब्रेकल प्लेक्सिस इंजरी म्हणतात त्याला, आणि हे ऑपरेशन शिवाय बरा होणार नाही. तर तो माणूस मुंबईला गेला, गवंडी कामगार, तो त्याचे किती हे असणार, तर तो मुंबईला गेला, त्याला 3 लाख 3.5 लाख आहे ते सर्जरीचे एवढा बोललेत, आणि ते शक्यच नव्हतं. आल्यानंतर कसं तसं त्याला रेफर करून डॉक्टरांनी माझ्याकडे पाठवलं. तर आम्ही काय केलं, आम्ही त्याला फर्स्ट ऑफ ऑल मोस्ट इम्पॉर्टंटली मानसिक स्तरावर स्ट्रेंथ दिलं. म्हणजे आम्ही मोरल सपोर्ट काय दिलं की तुमचा हा आजार होणार बरा, पण खूप वेळ लागेल. बाकीच्या लोकांनी सांगितलं हा बराच होऊ शकत नाही. म्हणजे काही मोरल सपोर्ट पण खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे लोकांना सुरुवातीला जर आपण इन्फॉर्मेशन चांगली दिली किंवा एक पॉझिटिव्ह मोटिवेशन दिलं
तरी लोक ते ॲक्सेप्ट करतात आणि त्या दिशेत जाण्याची तयारी करतात. सो त्याचं 1.5-2 महिने लागलेत त्याच्या हाताची ताकद यायला. नस जिथे पण ब्लॉक झालेली किंवा नस कंप्रेस झालेली ती हळूहळू नस ओपन झाली आणि आम्ही मशीनची ट्रीटमेंट देऊन पहिले इलेक्ट्रोथेरपीचे करंट देऊन आणि मग त्याचा व्यायाम घेऊन सातत्याने 3 महिने त्याने रेग्युलर फिजिओथेरपी घेतली आणि त्याचा खांदा एकदम चांगल्यापणे व्यवस्थित ओपन झाला. अरे वा. आता या क्षेत्रातली वैशिष्ट्य म्हणजे काय ते मी सांगतो. गवंडी कामगार होतो, आम्ही बोललेलो की वी आर डुईंग चॅरिटी, की ठीक आहे तुम्ही काय झेपेल ते पे करा नाही तर नका करू. पण एक दिवशी क्लिनिकमध्ये येऊन सर जरा 2 मिनिटं उठा असं बोलला मला. मी उठलो आणि त्यांनी माझे पाया पडले. एक पिशवी, आता मला काटे येतात बोलताना, एक पिशवी भरून नारळ आणलेले त्यांनी. 30 नारळ होते, 5 किलो तांदूळ होता आणि कोकमचा आगळ. हे सगळं तो त्यांच्या शेतीतलं म्हणून दिलं. म्हणजे हे सगळं पैशात पण कमवता येणार नाही. आता मी बोललो ना, अंगाला काटे येतात की अशी लोक इथे आहेत ज्यांना खरंच मदत होते फिजिओथेरपीची आणि तेव्हा कळतं की फिजिओथेरपी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्या माणसाने माझ्याकडे कमीत कमी 12-15 पेशंट पाठवलेत आणि सगळे पेशंट फिजिओथेरपी बद्दल एक चांगलं अप्रोच, अवेअरनेस त्याच्यामुळे नक्की झाला, त्याला रिझल्ट मिळाल्यामुळे. येस. सर, आता आपण बघतो की विविध क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात वगैरे फिजिओथेरपिस्ट आपल्याला दिसतात. म्हणजे या क्षेत्रातलं करिअर बद्दल काय सांगाल? क्रीडा क्षेत्रातला महत्त्वाचा तुम्ही हा पॉईंट काढलाय की स्पोर्ट्स फिजिओथेरपी हे फक्त भारतात नव्हे तर इंटरनॅशनली एक खूप मोठा फील्ड झालेला आहे आणि तो पण खूप प्रॉमिसिंग फील्ड आहे. म्हणजे त्याच्यात खूप चांगलं फ्युचर आहे. तर या क्षेत्रात आता आम्ही हल्लीच डिस्कशन करत होतो, कबड्डीचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्यात कॉमनली होणारे जे इंजरीज आहेत, कबड्डी खेळताना कुठले सांधे हे असतात, म्हणजे प्रोन टू गेट दिस इंजरीज, म्हणजे त्या कुठल्या सांध्यांमध्ये जास्तीत जास्त इजा होऊ शकतात, त्याला प्रिव्हेंट करून कुठले एक्सरसाइज करून किंवा कसे मुवमेंटचे अवेअरनेस ठेवून ते आपण टाळू शकतो. तर ह्या गोष्टी आत्ता इथे सगळे प्रोजेक्ट्स यायला लागलेत. आधीपासून फक्त क्रीडा म्हणजे प्रॅक्टिस करणे आणि स्ट्रेंथ वाढवणे आणि करणे. कोचेस वर टेलिंग दे, म्हणजे आधीपासून जे कोच असतात ते सांगतात की व्यायाम करायला पाहिजे, रेग्युलरली डाएटवर लक्ष द्यायला पाहिजे. फिजिओथेरपी जो असतो, स्पोर्ट्स फिजिओथेरपी, तो कुठल्या स्पोर्ट्समध्ये कुठले एक्सरसाइजेस, कुठले व्यायाम इम्पॉर्टंट आहे. वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे वेगवेगळ्या फिजिओथेरपी असतात. आता फुटबॉल खेळणारे जे असतात त्यांची वेगळी फिजिओथेरपी असेल, फोकसिंग ऑन द बॅलन्स, एजिलिटी, त्यांच्या लोअर लिम्बवर ताकद जास्त पायात असली पाहिजे, त्यांचा तोल सुटला नाही पाहिजे, त्यांचा एम चांगला असला पाहिजे, तर त्याची फिजिओथेरपी वेगळी डिझाईन होते. क्रिकेटरची फिजिओथेरपी वेगळी असणार, त्याचबरोबर कबड्डी खेळणाऱ्याची फिजिओथेरपी वेगळी असणार. आता या क्रीडा क्षेत्रात इथे म्हटलं तर जे क्रीडा आहेत त्याचं बसून एक फिजिओथेरपिस्ट आणि जो स्पोर्ट्स प्लेअर आहे दोघांनी मिळून ते गोल सेट करणं आणि मग त्या दिशेत त्या गोलमध्ये त्यांना ट्रेन करणं, हा ॲक्च्युअल स्पोर्ट्स फिजिओथेरपी म्हणून आहे. स्पोर्ट्सबरोबर आता मी सुरुवातीला मेन्शन केलं की कार्डिओ रेस्पिरेटर म्हणजे फुफ्फुस व हृदयविकारचे फिजिओथेरपी वेगळे असतात. त्याच्यातच एन्ड्युरन्स ट्रेन केला जातो. म्हणजे तुम्ही फक्त स्पोर्ट्स परफॉर्म करता तो महत्त्वाचा नसतो, स्टॅमिना, की किती वेळ तो स्पोर्ट्स तुम्ही परफॉर्म करू शकता, त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट एक फोकस डिझाईन करून प्लॅन बनवतो. आणि फिजिओथेरपी हे फक्त रुग्णांवर किंवा आजारांवर काम करतो असं नाही. एका सामान्य माणसाने पण जर टाळायचं असेल, खूप काही असे आजार आहेत, जर टाळायचं असेल तर एक फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट करून रुटीन सेट करून तो रुटीन एक्सरसाइज स्वतः करून घेतलं तर खूप काही गोष्टी टाळता येतात. नक्कीच सर, खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फिजिओथेरपीचा उपयोग होतो आणि करिअर म्हणून सुद्धा मुलं आजकाल याच्याकडे बघू शकतात. सगळ्यात शेवटी तुम्हाला मी विचारतो की फिजिओथेरपी घ्यायला लागू नये अशी वेळ माणसांवर आली पाहिजे, म्हणजे तुम्हाला शारीरिक पण वेदना होणार नाहीत आणि मानसिक पण वेदना होणार नाहीत, अशा जीवनशैलीबद्दल काय सांगाल तुम्ही? फिजिओथेरपी घ्यायला वेळ आली नाही पाहिजे असं तेव्हाच होणार जेव्हा लोकांना फर्स्ट ऑफ ऑल फिजिओथेरपी काय ते कळणार, का फिजिओथेरपी करतोय, म्हणजे ती अवेअरनेस होणार की मुवमेंट इज मेडिसिन. जे मी म्हटलं की हालचाल केल्याने खूप काही गोष्ट आपल्याला टाळता येणार, त्यात हे फिजिओथेरपीने पकडा. मी माझ्या पेशंटना युजली खूप वेळा सांगतो की पुन्हा भेटू पण ट्रीटमेंटसाठी नाही, परत या क्लिनिकवर, पण असंच सहज या. म्हणजे ट्रीटमेंट जे आम्ही देतो, आणि फिजिओथेरपी असं आहे की ते एका सेशनमध्ये पटकन बरं करत नाही, त्याला तो प्रॉपर फॉलोअप करायला लागतं. फॉलोअप करायला लागतं. आणि एक फिजिओथेरपिस्ट तो लक्ष ठेवतो की 0 पासून सुरू झालेलं पेन स्केल काय असतं की 0 ते 10 पर्यंत किती पेन होते तसं सांगायला लागतं. तर समजा तो एक पेशंट आला आणि
खूप प्रचंड पेन सहन होत नाही तर त्याचा 10 असतो स्केल, आणि समजा तो 3 सेशन नंतर त्याचा स्केल 7ला जातो, मग अजून 2-3 सेशन नंतर 5ला कमी होतो. पेन कमी झाला की मग एक्सरसाइज त्यांना सांगतो, आणि आता तुम्हाला पेन नाहीये, तुम्हाला मशीन वगैरे लावण्याची गरज नाही, फक्त व्यायाम करा जेणेकरून हा लोड परत तुमच्या त्या सांध्यांवर न जावा, असं फिजिओथेरपिस्टच सांगतो. म्हणून फिजिओथेरपी घ्यायची वेळ न यावी यासाठी मुवमेंट इज मेडिसिन हे डोक्यात लोकांना असलं पाहिजे. फक्त कन्सल्टेशन घेतलं आणि तुम्ही स्वतः मुवमेंट केलं, स्वतःच हालचाल करत राहिला, एक्सरसाइज करत राहिला, जिमला जायला लागलात, वर्कआउट केलात, तर मला वाटतं तेव्हाच ही वेळ येणार की फिजिओथेरपिस्टकडे जायची गरज लागणार नाही. नक्कीच सर, खूप छान माहिती आज आपल्याला या फिजिओथेरपीबद्दल तुम्ही दिली आहेत. श्रोते हो, आता काही दुखलं खुपलं की त्याच्याकडे दुर्लक्ष न करता फिजिओथेरपी सारखी उपचार पद्धती वापरून तो आजार आपल्याला बरा करता येऊ शकतो. याविषयी फार महत्त्वपूर्ण माहिती फिजिओथेरपिस्ट सूरज शुक्ला यांच्याकडून मिळाली. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, फार महत्त्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्यासाठी आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.